नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 10वा विषय इतिहास. प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या प्रकरणावर आज आपण स्वाध्याय व कृती बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधान क्रमांक 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल. पर्याय आहेत: अ. व्हॉल्टेअर, ब. रेने देकार्त, क. लिओपॉल्ड रांके, ड. कार्ल मार्क्स. या चार पर्यायापैकी पर्याय आहे अ. उत्तर: आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. विधान क्रमांक 2. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. पर्याय आहेत अ. कार्ल मार्क्स, ब. मायकेल फुको, क. लुसिया, ड. व्हॉल्टेअर. या पर्यायापैकी पर्याय आहे ब. उत्तर: आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा. विचारवंतांचे नाव व त्यांनी लिहिलेले ग्रंथांचे नाव. 1. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल यांचा ग्रंथ आहे रिजन इन हिस्ट्री. ही जोडी बरोबर आहे. 2. विचारवंतांचे नाव लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा ग्रंथ आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. ही जोडी बरोबर आहे. 3. विचारवंताचे नाव आहे हिरोटोडस. ग्रंथांचे नाव आहे त्यांच्या द हिस्ट्रीज. ही जोडी बरोबर आहे. 4. विचारवंताचे नाव कार्ल मार्क्स यांची ग्रंथाचे नाव दिले आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. ही जोडी चुकीची आहे, तर ती जोडी दुरुस्त करून लिहू. उत्तर: कार्ल मार्क्स यांची जोडी ग्रंथ आहे दास कॅपिटल. ही जोडी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. पुढे दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. 1. रेने देकार्त. हे महत्त्वाचा युरोपातील विचारवंत आहे. 2. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. ही विचारवंत युरोपातील महत्त्वाचा आहे. 3. व्हॉल्टेअर हा विचारवंत युरोपातील महत्त्वाचा आहे. 4. लिओपॉल्ड व्हॉन रांके हा विचारवंत युरोपातील महत्त्वाचा आहे. समोर दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. आधुनिक इतिहासाची साधने बनलेल्या परंपरा. 1. गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन. 2. कहाण्यांचे कथन. 3. गीत व पोवाड्यांचे गायन. 4. वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी. हे सर्व आधुनिक इतिहासाची साधने बनलेल्या परंपरा आहेत. प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना क्रमांक 1. द्वंद्ववाद. उत्तर: 1. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यात योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल यांनी
या सिद्धांतांची मांडणी केली. 2. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. 2. ॲनॅल्स प्रणाली. उत्तर. 1. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच ॲनॅल्स प्रणाली असे म्हणतात. 2. ॲनॅल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनॅल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. प्रश्न क्रमांक 5. पुढील विधाने सकारांश स्पष्ट करा. विधान क्रमांक 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर चर्चा करणारे संशोधन सुरू झाले. सकारांश स्पष्ट. 1. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोहा या फ्रेंच विदुषाने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. 2. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 3. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. 4. सीमा द बोहा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 2. मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. सकारांश स्पष्ट. 1. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. 3. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. इतिहास लेखनाचा पुढील बाबींचा समावेश होतो. 1. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. 2. त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे. 3. त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. 4. उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. दोन. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर. फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात पुढील मतांचा आग्रह धरला. 1. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयितरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. 2. एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत. 3. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. 3. व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. सकारांश स्पष्ट. 1. वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. 2.
तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. 3. या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टेर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर: 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. 2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावरून व मालकीवरून माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. 3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. 4. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. 5. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांशी आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? 1. या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. 2. हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. 4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. अशा प्रकारे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आहेत. 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर: स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन दे बोव्वार हिने मांडली. 3. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. 4. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था यावर सविस्तर संशोधन सुरू झाले. 5. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून सुरू झाले. इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 4. लिओपोल्ड व्हॅन रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर: लिओपोल्ड व्हॅन रँके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते 1. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. 2. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. 3. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. 4. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. 5. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.